महाराष्ट्रात सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 87,000 कोटी रुपयांचे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर समाजातील विविध घटकांना केलं जात आहे. यावर प्रश्न उपस्थित करून विरोधक महाराष्ट्र सरकार डबघाईला येत आहे अशी आवई उठवत आहेत. त्यांचा रोष प्रामुख्यानं लाडकी बहीण योजनेवर आहे. हा ओरडा किती निरर्थक आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6,000 त्यांच्या खात्यात मिळतात. 80% शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे. जवळपास 8% वार्षिक उत्पादना इतकी रक्कम गरीब शेतकऱ्यांना यामुळं सरकारतर्फे मिळत आहे, ज्याचा फायदा हा प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना आणि अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला होतो. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्याचं ठरवलं आहे, ज्यात पात्र महिलांना महिना 1,500 रुपये म्हणजे त्यांच्या मासिक उत्पादनाच्या 10 ते 15% रक्कम थेट लाभ हस्तांतरण त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे. याचा प्रत्यक्ष फायदा या सर्व पात्र महिलांना मिळतो आहे. महाराष्ट्रात सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 87,000 कोटी रुपयांचे डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण समाजातील विविध घटकांना केलं जात आहे. 5,74,00,000 लोकांपर्यंत या विविध योजनांचे लाभ पोहोचणार आहेत. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या कमी होऊन गावातून शहराकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास यामुळे मदत होते. याचा अप्रत्यक्षपणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होतो. प्रामुख्याने महिलांना थेट मिळणारी रक्कम अतिशय योग्य मार्गाने खर्च होते. मुलांचे शिक्षण, गुंतवणूक, घर उभारणी, व्यवसाय निर्मिती, आजारपण अशा कित्येक आवश्यक खर्चासाठी ही रक्कम वापरली जात आहे. हा पैसा ग्रामीण अर्थव्यवस्थेत फिरवला गेल्याने आपोआपच त्याचा फायदाही मिळतो. आता अशा योजनांप्रती असलेला विरोधकांचा आक्षेप हा राज्याची किंवा देशाची आर्थिक घडी विस्कटणे हा आहे. पण तो किती फोल आहे हे लाडकी बहीण योजनेच्या उदाहरणाने पाहू. यातला पहिला मुद्दा म्हणजे एकतर महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 24-25 साठीचा एकूण अर्थसंकल्प 6,12,293 कोटी रुपये इतका आहे. यातील लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची म्हणजे केवळ 7.50% तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेसाठी रुपये 45,000 करोड रुपयांची गरज आहे आणि 2025 या वित्त वर्षासाठी रुपये 35,000 उरलेल्या 9 महिन्यांसाठी लागणार आहेत. तिसरा मुद्दा आहे राज्य सरकारने केंद्रीय वित्तीय आराखड्यानुसार राज्याची महसूल तूट ही निर्धारित केलेल्या 3% संख्येच्या खालीच राखली गेली आहे. चौथा मुद्दा म्हणजे राज्य सरकारने कुठलाही कर्जाचा अतिरिक्त बोजा न घेता आणि कुठल्याही विकास कामांना कात्री न लावता अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या रकमेची तरतूद केली आहे. तर पाचवा मुद्दा आहे राज्य सरकारनं जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेला 3% रक्कम या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीसाठी वळवण्यास अनिवार्य केली आहे. ज्यायोगे महिला सशक्तीकरण हे केवळ एक दिवास्वप्न न राहता दमदारपणे टाकलेलं पहिलं पाऊल असेल. देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी 1951 साली पंचवार्षिक योजना आयोगाची स्थापना केली. परंतु काळानुरूप अर्थव्यवस्थेला अधिक वेगवान व्यवस्थापनाची गरज लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2015 रोजी योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली. पंचवार्षिक योजना व्यवस्था विकासाच्या पायातील धोंडा बनते आहे हे लक्षात आल्यामुळं 2012 ते 2017 ही 12वी पंचवार्षिक योजना शेवटची पंचवार्षिक योजना ठरली. कोणतेही काम पटकन न उरकता नुसतेच घोंगडे भिजत घालायचे असेल तर अशा कामाला पंचवार्षिक योजना असं उपरोधिकपणे म्हणण्याची सवयच आपल्याला पडून गेली होती. इतका ढिसाळ कारभार या योजनेचा होता. काँग्रेस काळात प्लॅनिंग कमिशन म्हणजेच योजना आयोग म्हणजे देशाचं आर्थिक व्यवस्थापन करत असे. अर्थमंत्र्यांना तसा काही मोठा रोल काँग्रेसच्या सरकारमध्ये मिळत नसे.
आता नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या आयोगाचे सदस्य असतात. त्यामुळे वरून योजना आली आणि तिची उपयोगिता, गरज, प्रॅक्टिकॅबिलिटी न तपासता ती राज्यांनीच चालवावी असं विचित्र समीकरण पूर्णपणे बंद झालं. त्याऐवजी आता प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार मुख्यमंत्र्यांमार्फत राज्यांकडून सूचना मागवण्यात येतात. त्यावर अभ्यास करून नीती आयोग अर्थ मंत्रालयाकडे त्याचा अहवाल पोहोचवतो आणि अर्थ मंत्रालय कोणाला, कसा आणि किती निधी ॲलोकेट करायचा त्याचा निर्णय घेते. महाराष्ट्रात सुद्धा विविध मंडळे, आयोग, मंत्रालये आपल्या गरजा, मागण्या, उद्दिष्टे मांडतात आणि त्यांची पूर्तता अर्थमंत्री करत असतात. त्यामुळे आलेला निधी न वापरताच परत गेला वगैरे जे प्रकार पंचवार्षिक योजनेच्या काळात होत असत ते थांबले. राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनाविषयीचा जुना अप्रोच बदलून कॉज किंवा नीड बेस्ड ॲलोकेशन ऑफ फंड्स करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. ॲक्च्युअल डिमांड काय याचा विचार करून फंडिंग करायला सुरुवात केली आहे. मनी एंगेजमेंट हा भाग आधी मोदींनी आणि आता भाजप शासित राज्यांनी फार स्मार्टली हँडल करायला सुरुवात केली आहे. विरोधकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. विकासाच्या या आर्थिक मॉडेलचं कौतुक सामान्य मराठी मतदारांनी महायुती सरकारसाठी प्रचंड संख्येनं मतदान करून करावं.